हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे वैष्णवी ब्युटी पार्लरच्या मिनी ब्लॉगमध्ये. आपण करणार आहोत स्टेप कट. सगळ्यात पहिल्यांदा स्प्रेने पाणी मारून केसांना चांगल्या पद्धतीने ओलं करून घ्यायचं आहे, विंचरून घ्यायचं आहे. नंतर ना बरोबर सेंटरला केस कटिंग करून यू शेप किंवा व्ही शेपमध्ये केस कटिंग करायचे. मी व्ही शेपमध्ये कटिंग केलेलं आहे. आणखीन एकदा आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला केसांना 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे, म्हणजे 3 सेक्शन बनवून घ्यायचे आहेत. एक बरोबर माथ्यावर, क्लिप लावून घ्यायचे. नंतर बरोबर मध्ये कानाच्या सेंटरला तिथे एक क्लिप लावून घ्यायचे. आणि सगळ्यात लास्ट सेंटर आहे तो आपल्या खाली खांद्याबरोबर. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खाली सेंटरला आणखीन एकदा केस कटिंग करून घ्यायचे आहेत. आणि खालचा जो सेंटर आहे त्याच्यामध्ये 3 डिवाइड करायचे आहेत भाग. जो मधला आहे तो साईडला घेऊन आणखीन एकदा तिरके कट करायचे आहेत केस. नंतर 2 नंबरचे जे केस आहे आपण बांधलेले होते कानाबरोबरचे, ते खाली सोडायचे. नंतर जी आपण खालची गाईडलाईन कट केलेली होती त्यामध्ये ते केस मिसळून घ्यायचे आणि बरोबर थोडेसे वरती उचलून केस, गाईडलाईन दिसते बघा, त्या गाईडलाईननुसार केस कटिंग करायचे. चांगल्या पद्धतीने कोंब करून घ्यायचा केसांना. बघू शकताय फ्रेंड्स, गाईडलाईन बघितली आपण. गाईडलाईन बरोबर केस कटिंग करायचे. बघू शकताय कसं झालं. नंतर शोल्डर जवळचे जे केस आहेत तेही उचलून त्याचीही गाईडलाईन बघायची, तेही व्यवस्थित पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. बघू शकताय कशा स्टेपा पडायला लागले. नंतर डाव्या साईडच्या शोल्डरचं पण तसंच करायचं आहे. बरोबर गाईडलाईन बघून केस कटिंग करायचे. केस वर उचलले की आपल्याला खालची लास्टची जी गाईडलाईन आहे ती बरोबर सापडते. त्यानंतर आपल्याला जे माथ्यावरचे केस आहेत तेही थोडे मागे टाकून घ्यायचे. त्यामधील जे माथ्या समोर आपल्या कपाळावरचे केस होते मी तसेच सोडलेले आहेत, ते समोर त्याला क्लिप लावून घेतले. जे माथ्यावरचे होते त्यात भांग पाडून थोडे केस आपण इकडे घेतलेले आहेत स्टेपासाठी, तिसऱ्या स्टेपसाठी. बरोबर मध्ये उभा भांग पाडून आपण घेतलेला आहे केस, बघू शकताय फ्रेंड्स. नंतर तसेच केस वर उचलायचे जोरात. सुरुवातीला आपण जे केस उचलून कटिंग केलेलं असते त्याच्यापेक्षा थोडेसे वरती केस न्यायचे, म्हणजे आपल्याला जी 2 नंबरची गाईडलाईन आपण घेतलेली आहे ती गाईडलाईन सापडते तिथं. त्यानुसार नंतर कटिंग करायचे केस. बघू शकताय फ्रेंड्स, परफेक्ट स्टेपा पडतात. थोडेसे केसांना कचा मारून घ्यायच्या, अगदी सुंदर दिसतं ते केस कचा मारल्यानंतर. बघू शकताय फ्रेंड्स. केस वरती उचलले की आपल्याला बरोबर गाईडलाईन सापडते. त्या गाईडलाईननुसार आपल्याला केस कटिंग करायचे, म्हणजे बरोबर परफेक्ट 3 स्टेपा बरोबर पडतात. कोणत्याही पद्धतीची चूक होत नाही. डिग्री मापा, डिग्री घ्या, मापायचाही काही संबंध येत नाही. आपल्याला बरोबर गाईडलाईन सापडली की त्या गाईडलाईननुसार बरोबर परफेक्ट कटिंग होतं आणि स्टेप व्यवस्थित येतात. थोडंसं कचा मारून घ्यायचं कात्रीनं. बघू शकताय फ्रेंड्स किती छान आपल्या स्टेपा पडल्यात.
नंतर माथ्यावरचे जे मी समोर कपाळासाठी सोडलेले केस होते आपल्या आयब्रोच्या सेंटरनुसार, ते केस वरती उचलून घ्यायचेत सगळे. त्यांना गोल पिळा मारायचा आहे आणि थोडे हाताने फिरवत फिरवत ना थोडंसं कात्रीनं त्याला कट द्यायचे. अगदी छोटे छोटे, एकदम नाही कट करायचं. नंतर कात्री खालीवर खालीवर फिरवायची, तसेच कटिंगमध्ये. बघा किती व्यवस्थित कटिंग आलं आहे. नंतर थोडासा मधून भांग पाडायचा. म्हणजे कानाच्या समोरचे केस आहे ते बरोबर, ते आपल्याला थोडेसे वरती उचलून बघायचे. तिथंही आपल्याला गाईडलाईन सापडते. आपण शोल्डर बरोबर जे केस कटिंग केलेले होते ती गाईडलाईन तिथं घावते आपल्याला. तेही नंतर बरोबर गाईडलाईन बरोबर केस कटिंग करून घ्यायचे. बघू शकताय किती छान स्टेपा पडल्यात आपल्या, अगदी सुंदर स्टेपा पडलेत. नंतर आणखीन एकदा केस विंचरून बघायचे. लास्टला थोडंसं एखादा दुसरा केस आपला खालीवर झालेला असतो तोही आपल्याला कटिंग करून व्यवस्थित सेट करून घ्यायचे सगळ्या केसांबरोबर. अगदी सोप्या पद्धतीनं कटिंग आहे गाईस. काही त्याला कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डिग्री किंवा हे बघत बसण्याची गरज नाही. अगदी छान पद्धतीनं कटिंग आलं आहे. तर चांगल्या पद्धतीने केस ड्राय करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा. पूर्ण केस ड्राय झाल्यानंतर ना बघू शकताय गाईस, पूर्ण आतून केस ओले असतात कारण स्टेपकटसाठी पाणी भरपूर मारलेलं लागतं केसाला. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा केस आपल्याला सगळे चांगल्या पद्धतीने ड्राय करून घ्यायचे. केस ड्राय करून झाल्यानंतर ना एकदा ब्रशनं विंचरून घेतलं. तसंच हातानं आपल्याला वरच्या साईडला केसाला पिळा मारायचा आहे. खूप छान पद्धतीचं सेटिंग होतं गाईस. बघा अगदी केसांच्या उलट्या प्लेटा किती छान पडल्यात, अगदी बटरफ्लाय सारखे दिसतात. बघू शकताय तुम्ही किती छान झालंय आपला कट. कमेंट करून नक्की सांगा मला माझं कटिंग कसं वाटलं. बघा फ्रेंड्स, कुठून कसं जरी विंचरलं तर 3 स्टेपा परफेक्ट दिसतात. थँक्यू.